नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे गायकवाड सर यशपालला आता पोलीस स्टेशनला घेऊन आलेले असतात. यशपाल म्हणत असतो की साहेब, अहो मी काही नाही केले, तुम्ही मला का इथे घेऊन आलात? तेव्हा हवालदार म्हणतात, तुम्ही काही नाही केले, मग ती बाई काय उगाचच रडते का? तिने तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, तुम्ही काय केलं? तेव्हा गायकवाड म्हणतो की हे बघ, आता तुला सोडलं जाणार नाही आहे. गायकवाड सर म्हणत असतात की खरं खरं बोल, काय केलंस तू? का त्या बाई रडतायत? तेव्हा यशपाल म्हणतो, अहो साहेब, मी खरं सांगतोय, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि अथर्व दोघे जण आलेले असतात. तेव्हा यशपाल काका म्हणतात की आकाश, अरे बरं झालं तू आलंस पोरा, अरे मी काय नाही केलंय. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा गायकवाड सर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, यशपाल काका असं काही नाही करणार. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश, यशपाल काकांनी काय केले ना ते विचारा आधी त्या बाईंबरोबर. तेव्हा यशपाल म्हणतो, अहो त्या ताईंना मी काही नाही केलंय. आणि यशपाल म्हणत असतो की रस्त्याने चालत असताना त्याचं लक्ष फोनमध्ये असतं आणि त्या बाईंचा धक्का यशपालला लागतो. तेव्हा इथे यशपाल म्हणतो की सॉरी हा. तेव्हा त्या बाई म्हणतात, काय हो, बघून चालता येत नाही का तुम्हाला? मुद्दामून रस्त्याने धक्का देऊन चालतं का? ही एवढी मोठी मोठी ढापणं लावलेत डोळ्याला, तरीसुद्धा दिसत नाही तुम्हाला? तेव्हा यशपाल म्हणतो, हे बघा खरंच सॉरी, मी काहीही मुद्दामून केलेलं नाही आहे. मी कशाला तुम्हाला मुद्दामून धक्का देऊ? खरं तर तुम्ही बघून चालायला हवं होतं ना, तुमचा धक्का लागला मला. तेव्हा इथे त्या बाई म्हणतात, काय रे एकतर मुद्दामून धक्का देतोस आणि उलट मलाच म्हणतोस की माझा धक्का लागला म्हणून. तुला बघून चालता येत नाही का? मुद्दामून धक्का द्यायचं आणि पुढे निघून जायचं. आया बहिणी नाही आहेत का घरी, की मुद्दामून वागता रस्त्यावरती चालत असलेल्या बायकांबरोबर असं? तेव्हा यशपाल म्हणत असतो, अहो ताई, तुम्ही हे काय बोलताय? कुठली गोष्ट कुठे घेऊन जाताय तुम्ही? हे बघा, माझं चारित्र्य आहे ना, माझ्या पांढऱ्या कपड्यांसारखं आहे ना, एकदम शुभ्र आहे. मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. तुम्हाला जर चुकून धक्का लागला असेल तर हे बघा, हात जोडून मी तुमच्यासमोर माफी मागतो. मग तर ठीक आहे, जाऊ द्या आता मला. तेव्हा इकडे ती बाई म्हणते की बघा बघा, बघितलं ना लोकांनो, म्हणजे एकतर ह्या माणसाने आधी मला धक्का दिला, माझी छेड काढली, आणि आता जेव्हा मी जा विचारते तेव्हा उगाचच इथे नाटक करतायत आणि सगळा आरोप माझ्यावरती टाकतायत. तेव्हा इथे आता ती लोक यशपालला धावत पळत पकडतात आणि त्याला मार मार मारतात. यशपाल माफी मागत असतो, पण तरीसुद्धा ते लोक काही त्याला सोडत नाही. त्यानंतर त्या बाईसुद्धा पोलीस स्टेशनला आलेल्या असतात आणि त्याच्या विरोधामध्ये विनयभंगाची केस करतात आणि तिथे रडतसुद्धा बसलेले असतात. तेव्हा इथे यशपाल सांगत असतो की आकाश, अरे सोडव रे मला, मी खरं सांगतोय, मी काही नाही केलंय. अरे मी कशाला त्यांचा विनयभंग करू? अहो ताई, बोला ना तुम्ही तरी काहीतरी, मी काही केलेलं नाही आहे म्हणून, साधा माझा थोडासा धक्का लागला फक्त. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की मिस्टर आकाश, विनयभंगाची केस आहे, मी सुद्धा काही नाही करू शकत. चला रे, उचला यांना आणि आत्ताच्या आता आतमध्ये टाका, अरेस्ट करा त्याला. अशा लोकांना मी बरोबर ओळखतो. इथे साळसूदपणाचा आव आणतात, आम्ही किती साधे भोळे आहोत असं दाखवतात, पण इथे आतमधून अशी वृत्ती असते ह्या माणसांची, असं इकडे गायकवाड सर म्हणत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सरांनी सांगितलेलं असतं की काही होणार नाही, मी काय सोडवणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश आणि अथर्व दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा रागिनी वाटच बघत असते. रागिनीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. रागिनी म्हणत असते, काय चाललं असेल ना तिथे? यशपालला ते लोक मारत असतील का? कारण तिला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की यशपाल माझं नाव तर घेणार नाही ना, त्याने जर माझं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आजी म्हणत असतात, रागिनी, अगं कशाला काळजी करतेस? मी सांगते ना तुला, आकाश आणि अथर्व गेले दोघेजण, सगळं काही ठीक होईल. तेव्हा रागिनी म्हणते, नाही ग आई, यशपाल असा नाही आहे. यशपालला का अरेस्ट केलं आहे ना, तेच मुळात मला कळत नाही आहे. तेवढ्यातच इथे आकाश आलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश काय झालं रे? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, अगं विनयभंगाची केस आहे यशपाल काकावरती, त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांचा जामीन नाही करू शकलो. आधी मी घरी आलो तुला सांगायला की काय करायचं, म्हणजे जामीन करायचा की नाही ते. तेव्हा रागिनी म्हणते, काय विनयभंगाची केस? नाही नाही, यशपालला मी चांगलं ओळखते ना, तो माझा गावचा तर आहेच, पण तो माणूस म्हणून असा अजिबात नाही आहे. तो कधीच कुठल्या बाईला छेडू नाही शकत. हे काहीतरी गोंधळ नक्कीच आहे, मला जाऊन आता बघायला हवं. तेव्हा इथे भूमी आता मनातल्या मनात म्हणत असते की रागिनी आत्या, यासाठीच तर हा सगळा प्लॅन केला आहे ना, या ट्रॅपमध्ये आता तुम्हाला
अडकवायचा आहे. तुम्ही जेव्हा यशपाल काकांजवळ बोलायला जाल तेव्हा तिथे तुमचं सगळं बोलणं आता काय होणार आहे ते सगळं रेकॉर्ड होणार आहे आणि ते सगळ्यांच्या समोर येणार आहे, असं भूमी म्हणते. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, अरे हे बघ, यशपाल तसा नाही आहे रे, साधा भोळा आहे तो. आपल्या इथे जेव्हापासून तो आलाय तो फक्त जास्त नको तिथे बोलतो, बाकी तो वाईट नाही आहे रे. तेव्हा आजी म्हणते, अगं ही माणसं अशीच असतात, दाखवतात की आम्ही किती चांगले आहोत, पण ही मनातून अशी साधी भोळी नसतात, खूपच जास्त वाईट असतात, क्रूर असतात. इथे आपल्या घरामध्ये तर असा गोड गोड बोलतो की किती चांगलं आहे आणि किती नाही, पण बघतेस ना तू काय केलं ते त्याने. तेव्हा रागिनी म्हणते, आई अगं एकाच्या गोष्टीवरून लगेच माणसाला वाईट साईड बोलू नये गं, असा वाईट निष्कर्ष काढू नये. नक्की काय घडलंय हे आपल्याला तरी माहिती आहे का? नाही ना. त्याच्यामुळे आधी आपण एक काम करूया, मला पोलीस स्टेशनला जाऊ दे आणि नक्की काय घडलंय ना ते त्याला विचारू दे. त्याशिवाय आपण कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढणं हे चुकीचंच असं मला वाटतं. तेव्हा इथे रागिनी आता पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते आणि वकिलांना फोन करून तिने इथे आता पेपरसुद्धा तयार करून ठेवायला सांगितलेले असतात. यशपालच्या जामिनाचे पेपर आता वकील घेऊन येणार असतात आणि रागिनी यशपालला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये जाते. ती मनामध्ये घाबरलेली असते, यशपालने माझ्याबद्दल तर काही सांगितलं नसेल ना, त्याच्या आधी मला त्याला आता पोलीस स्टेशनमधून बाहेर काढायला हवं. तेव्हा इथे भूमी म्हणते, जा आत्या जा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल तेव्हाच तर आम्हाला कळेल ना की यशपाल आणि तुम्ही दोघेजणं मिळून काय इथे प्लॅनिंग करताय ते. तेव्हा इथे आता दोघांची चोरी पकडण्यासाठी इथे एक कॅमेरासुद्धा लावण्यात येत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, गायकवाड सर मुद्दामून येतात आणि इथे यशपालचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याला म्हणत असतात, काय रे, लाज नाही वाटत का हे काम करताना? एखाद्या बाईची छेड काढायची रस्त्यातून चालत असताना, हे धंदे आहेत का तुझे? तेव्हा यशपाल म्हणतो, नाही हो साहेब नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी इथे एक छोटीशी NGO चालवतो, गरीब मुलांना मी मदत करतो आणि मी असं का करेन? तुमचा नक्कीच काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे. असं करू नका. माझं चारित्र्य माझ्या शुभ्र कपड्यांसारखं स्वच्छ आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, गप्प बस रे तू. गुन्हेगार लोक आहेत ना, त्यांना पकडल्यानंतर असंच बोलतात. पण मला माहिती आहे ना तुमची मनातून वृत्ती काय असते ते, आणि आता आम्हाला सगळं काही कळलं आहे. त्याच्यामुळे आता खोटं बोलू नकोस. लवकरच तुला आता कोर्टामध्ये नेऊ आणि तुझ्यावरती आहे ना गुन्हा दाखल करू. कळलं का तुला? गायकवाड सर बोलत असताना हवालदारांनी आता टेबलच्या इथे कॅमेरा लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांचं बोलणं आता रेकॉर्ड होईल अशा अँगलने तो कॅमेरा ठेवलेला असतो. आणि कॅमेरा लावल्यानंतर इथे आता गायकवाड सर लगेच बाहेर येतात. त्यांच्यामध्ये खाणाखुणा होतात की चला आता कॅमेरा लागलेला आहे. मग गायकवाड सर आता बाहेर येतात आणि भूमीला फोन करतात. गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, ठरल्याप्रमाणे इथे आता कॅमेरा लावून ठेवलेला आहे. जेव्हा रागिनी मॅडम यशपाल बरोबर बोलायला येतील तेव्हा त्या दोघांमध्ये जो काही संवाद होईल ना तो आपल्याला आता कळेलच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त आनंद होतो. भूमीला कळलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते, गायकवाड साहेब, काहीही झालं ना तरीसुद्धा आज यशपाल आणि रागिनी आत्यांचं बोलणं आपल्याला कळलंच पाहिजे. त्यांचं भांडं फुटलंच पाहिजे. आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे ना, पण आता आत्याला आणि त्या यशपालला रंगेहात पकडलंच जाईल. तुमच्यामध्ये जे काही बोलणं होईल ना ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचेल, असं आता भूमी म्हणते. त्याचबरोबर मानसी किचनमध्ये जे काही तिला कागदाचे तुकडे सापडलेले असतात ते लावण्याचा, जॉईन करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता कागदाचे तुकडे खूपच जास्त बारीक असल्यामुळे तिला ते लावायला काही जमत नसतात. त्याचबरोबर इथे आता मानसी प्रयत्न करत असताना तिला फक्त हेच कळत असतं की इथे भूमीने, आणि दुसरा शब्द असतो की पैसे, आणि तिसरं वाक्य असतं की कॉन्टॅक्ट होत नाही आहे, असंच त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तेव्हा भूमी येते आणि म्हणते, मनू काय करतेस गं? तेव्हा मानसी म्हणते, ताई तू मला एक काम दिलं होतंस ना, पौर्णिमावरती तू लक्ष ठेवायला सांगितलं होतंस ना, पण तिच्या रूममधून मला ते लेटर मिळवता आलं नाही. पण मी तिच्या रूममध्ये जेव्हा साफसफाई करायला गेले होते ना तेव्हा त्या कचरा कुंडीमध्ये मला नाही काही कागदाचे तुकडे सापडले. त्याच्यावरती बघ काय लिहिलं आहे. इथे लिहिलं आहे भूमीने, दुसरं वाक्य आहे पैसे, आणि तिसऱ्या वाक्यात लिहिलं आहे की कॉन्टॅक्ट होत नाही आहे. असं का बरं लिहिलं असेल कुणी, आणि ही चिठ्ठी पौर्णिमाला का दिली असेल? तेव्हा भूमी म्हणत असते की तुला माहिती आहे का मनू, ती नर्स आली होती, ती लपून छपून बघत होती आपल्या घराकडे. मी तिला पकडलंही होतं पण ती अचानकपणे निघून गेली. तिला घेण्यासाठी एक गाडीसुद्धा आली होती,
माहिती आहे ना तुला, मला असं वाटतंय की त्या नर्सने तरी चिठ्ठी दिली नसेल ना, आणि कॉन्टॅक्ट होत नाही आहे, म्हणजे रागिनी आत्यांबरोबर कॉन्टॅक्ट होत नसेल, म्हणूनच त्या नर्सने पौर्णिमाकडे ही चिठ्ठी दिली असेल. कारण रागिनी आत्या 2 दिवस गायब होत्या ना, तेव्हाची नर्स आली होती, लपून छपून आपल्या बंगल्याकडे बघत होती. तेव्हा इथे मनू म्हणते, हो ताई, असंच असेल. तेव्हा भूमी म्हणते की या सगळ्यामध्ये मला असं वाटते की ती पौर्णिमासुद्धा सामील आहे आत्यांना, म्हणून तर त्या पौर्णिमाला हे लेटर दिलं ना. तेव्हा मनू म्हणत असते, ताई, जर या सगळ्यामध्ये पौर्णिमासुद्धा सामील असेल ना, तर मला अजिबात इथे आश्चर्य वाटत नाही आहे. कारण अगं ती नेहमीच इथे आईंना मदत करत आली आहे. तुला तर माहिती आहे ना, तिचं कामच आहे तुला त्रास देणं, आणि ती अगदी ते उत्तम पद्धतीने करत असते. मला अजिबात याच्यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही आहे, जर या सगळ्यामध्ये पौर्णिमाचा हात असेल तर. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे म्हणू, तू एक काम कर, पौर्णिमावरती तू बारीक लक्ष ठेव. पौर्णिमाला आहे ना, तिच्या विरोधात आपल्याला एक तरी पुरावा मिळू दे. एकदा का तो पुरावा मिळाला ना, की पौर्णिमाला असं घेऱ्यात घ्यायचं ना, की तिने सगळं काही स्वतःच्या तोंडाने कबूल केलं पाहिजे. असं आपण आता करायचं. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आत्याला तर आज पूर्णपणे घेरावामध्ये घेण्यासाठी, सत्य उकळण्यासाठी, ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फक्त आत्यांनी आता स्वतःच्या तोंडाने सत्य काय आहे ना, ते कबूल केलं पाहिजे. तेव्हा इथे रागिनी पोलीस स्टेशनला आलेली असते. ती म्हणते, गायकवाड साहेब, मला आहे ना यशपालला भेटायचं आहे. मी वकिलांना माझ्या सांगितलंय, यशपालच्या जामिनाचे पेपर तयार करायला ते आता येतच असतील. गायकवाड सर म्हणतात की रागिनी मॅडम, अहो तुम्ही एका गुन्हेगाराला इतकं पाठीशी का घालताय? त्याने काय केले माहिती आहे का? त्याच्या विरोधामध्ये विनयभंगाची केस आहे. तेव्हा इथे आता कॅमेरा अँगलसुद्धा व्यवस्थित लावलेला असतो. रागिनी म्हणते, नाही हो गायकवाड साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. यशपाल असं कधीच करू शकत नाही. नक्कीच काहीतरी त्या बाईंचा गैरसमज झाला असेल. तेव्हा इथे आता गायकवाड सर हवालदारांना भूमीला मेसेज करायला सांगतात की इथे रागिनी मॅडम पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी मेसेज केल्यानंतर भूमी तो मेसेज वाचते आणि तिला खूपच जास्त आनंद होतो. ती मनातल्या मनात म्हणते की रागिनी आत्या, आता तुमचं काही खरं नाही आहे. आता तुमचे सगळे गुन्हे तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करणार, असं इथे भूमी म्हणत असते. तेवढ्यातच इथे रागिनी येते आणि यशपाल म्हणत असतो की रागिनी ताई, अगं बरं झालं तू आलीस. हे बघ, मी काही केलेलं नाही आहे. तू प्लीज मला सोडव ना. इथून मला लवकरात लवकर तू बाहेर काढ. मी खरंच सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. मी कुणाची छेडसुद्धा काढलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमीसुद्धा आलेली असते. भूमी म्हणते, रागिनी आत्या, मला माहिती आहे तुम्ही इथे आता यशपालबरोबर सगळ्या गोष्टी कराल. तुम्ही जे काही गुन्हे केलेत ना दोघांनी मिळून, इथे आधी 20 लाखांची चोरी, त्यानंतर गोडाऊनमधला माल गायब केलात, किडनॅपिंगसुद्धा खोटं खोटं करून घेतलं. हे सगळं मला माहिती आहे, तुम्हीच मुद्दामून केलं आहेत म्हणून. त्यानंतरला रागिनी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते. भूमी म्हणते की एकदा तुम्ही फक्त बाहेर पडा, की मग बघा तुमच्या विरोधात अजून कसे पुरावे गोळा करते ते. त्यानंतर इकडे आता रागिनी बाहेर पडल्यानंतर इथे आता भूमी एका गाडीच्या आड बाहेर लपून बसलेली असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, रागिनी येत असताना इथे हवालदार मॅडम यांना धक्का लागतो. तेव्हा फाईल वगैरे खाली पडतात. रागिनीसुद्धा मदत करत असते फाईल वगैरे उचलून द्यायला. तेवढ्यातच ती गाडी निघून जाते. भूमी आता स्पष्टपणे रागिनीला दिसणार. तेवढ्यातच भूमी आता मागच्या गाडीच्या जाऊन पाठीमागे लपून बसते. तेव्हा इथे रागिनीला भास होतो, कदाचित इथे भूमी आली तर नाही आहे ना. तेव्हा आता भूमी सरळ आता तिथून निघून आतमध्ये जाते, जेणेकरून रागिनीला दिसू नये म्हणून. रागिनी आपल्या गाडीमध्ये बसते आणि तीसुद्धा आता घरी निघून गेलेली असते. जे काही खाणाखुणा करायच्या होत्या, जे काही बोलायचं होतं, ते यशपाल बरोबर तिचं बोलून झालेलं असतं. भूमी आल्यानंतर गायकवाड सर लगेच इथे शिंदेला आवाज देतात आणि त्यांच्याकडून पेनड्राईव्ह घेतात. पेनड्राईव्ह इथे लॅपटॉपला लावल्यानंतर त्याच्यामध्ये यशपाल आणि रागिनीचं जे काही बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं, ते आता गायकवाड सर आणि भूमी दोघेजणं बघत असतात. त्याच्यामध्ये फक्त इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की हे बघा, रागिनी मॅडम आणि यशपाल यांचं जे काही बोलणं झालं आहे, ते सगळे याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. तेव्हा यशपाल फक्त एवढंच म्हणत असतो की ताई, अगं मी काही नाही केलं आहे. मला लवकरात लवकर इथून सोडव. हे लोक खोटं बोलत आहेत. मी कुणाचाही विनयभंग केलेला नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काळजी करू नको, तुला सोडवण्यासाठीच मी इथे आले. माझे प्रयत्न सुरू आहेत.
तेव्हा भूमी म्हणते की गायकवाड सर, हे कसं शक्य आहे? मला तर वाटलं होतं की हे दोघेजण भेटल्यानंतर इथे आता किडनॅपिंगबद्दल बोलतील. यांनी गोडाऊनमधला माल पळवला दोघांनी त्याबद्दल बोलतील. 20 लाखांची चोरी झाली त्याबद्दल बोलतील. पण यांनी तर एकही गुन्हा कबूल केलेला नाही आहे आणि दोघांमध्ये इतकं क्लीन बोलणं, म्हणजे रागिनी आत्यांच्या तोंडातून तर एक शब्दसुद्धा आलेला नाही आहे. फक्त मी तुला सोडवणार आहे असंच बोलल्या. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, कदाचित रागिनी मॅडम यांना संशयसुद्धा आला असेल. त्यांना संशय आला असेल म्हणूनच त्या तोंडातून एक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे. आणि यशपालसुद्धा त्यांना बघून फक्त गप्प बसलाय. फक्त मला सोडवा असं म्हणालाय. त्याच्यामुळे रागिनी मॅडम यांना संशय आला असेल आणि म्हणूनच त्यांनी सत्य काय आहे ते कबूल केलेलं नाही. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आता काय करायचं आपण? एकतर पुरावा आपल्या हाती येणार होता ना. तेव्हा इथे रागिनी गाडीमध्ये बसलेली असते. रागिनी म्हणत असते, भूमी भूमी, तुला काय वाटलं गं? तूच खूप हुशार आहेस का? मी अजिबात हुशार नाही आहे. अगं मी काही कच्ची खिलाडी नाही आहे. तुझा प्लॅन मला आधीपासूनच कळला होता. कारण ज्या वेळेला रागिनी पोलीस स्टेशनला जात असते ना, त्यावेळेला ज्या बाईने विनयभंगाची केस इथे यशपालच्या विरोधात केलेली असते, त्याच बाईने इथे आता हवालदार सरांना सगळं काही सांगितलेलं असतं. ती म्हणत असते की साहेब, अहो ही केस आहे ना मी खोटी केले. मला त्यांचा धक्का लागला पण काही विनयभंग वगैरे केलेला नाही आहे. पण गायकवाड सरांनी आत्तापर्यंत माझी खूप मदत केली आणि त्यांना मदतीची गरज होती म्हणून मी त्यांची मदत करायला तयारसुद्धा झाले. बाकी अशी केस वगैरे काही नाही. 2 दिवस त्याला पकडून ठेवलं जाईल. त्यांचं काही काम आहे ते केल्यानंतर त्याला ते स्वतःहून सोडून देतील. बाकी काही नाही. तेव्हा रागिनी म्हणते की मला माहिती आहे भूमी, हा सगळा तुझाच प्लॅन असेल. गायकवाडला तूच हाताशी घेतला असशील ना. तो गायकवाडसुद्धा तुझी आणि आकाशची खूपच जास्त मदत करत असतो, हे मला माहितीच होतं. म्हणून तर ह्या वेळेला मी खूपच जास्त सतर्क होते आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेल्यानंतर मला जो काही प्लॅन करायचा होता तो मी केलाच. यशपालासुद्धा गप्प केलं. त्यालासुद्धा जास्त काही बोलू दिलं नाही आणि मी सुद्धा त्याला फक्त एवढंच म्हणाले की तुला इथून मी लवकरात लवकर बाहेर काढणार आहे. तरी इथे रागिनीने यशपाल आता जास्त काही बोलू नये म्हणून तिने मोबाईलमध्ये एक मेसेज टाईप करून आणलेला असतो. त्याच्यामध्ये रागिनीने लिहिलेलं असतं की यशपाल, बाकी काही बोलू नकोस, फक्त सोडवण्याबद्दल बोल, फक्त सोडवण्याबद्दल बोल, बाकी काहीही बोलू नकोस, असं त्या मेसेजमध्ये तिने लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा यशपाल आता दुसरं काही बोलणार त्याच्या आधीच त्याने तो मेसेज वाचलेला असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, फक्त तुला सोडवण्याबद्दल बोल, बाकी जास्त काहीही इथे बोलू नकोस, हे त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळे तो गप्प बसतो. आणि इथे धमकीबद्दल, चोरीबद्दल आणि पैशांबद्दल, व्हिडिओबद्दल यशपाल काहीसुद्धा बोलत नाही. रागिनी आता म्हणत असते की भूमी, मला अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस काही ट्रॅपमध्ये, पण आता बघ तुझ्याच प्लॅनमध्ये तुला कसं अडकवते ना ते बघच तू. अगं रागिनी म्हणतात मला, रागिनी तू जर माझ्या 2 पावलं पुढे असशील ना तर मी तुझ्या 10 पावलं पुढे असणार आहे. आता बघ तुलाच तुझ्या प्लॅनमध्ये कशी अडकवते ते. तेव्हा इथे भूमी आता म्हणत असते की गायकवाड सर, बघताय ना तुम्ही, अहो रागिनी आत्यांनी हे सगळं मुद्दामून केलं आहे. मला माहिती आहे ना, त्यांनी नक्कीच याच्यामध्ये काहीही त्या बोललेल्या नाही आहेत. त्यांना आपल्या प्लॅनबद्दल कळलं असेल पण अजून काहीतरी बोलायला हव्या होत्या ना. असंच जर राहिलं तर मग आपल्याला काही माहिती मिळणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, गायकवाड सर, मला असं वाटतं की आपण हॉस्पिटलमधल्या त्या CCTV फुटेजबद्दल आता बघितलं पाहिजे. कारण हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज जर आपल्या हाती लागलं ना तरच आपल्याला कळेल की नक्की हॉस्पिटलमध्ये असताना माझ्याबरोबर काय घडलं होतं ते. तोच आता आत्यांच्या विरोधातला खूप मोठा पुरावा असेल. कारण आत्यांनी तेव्हासुद्धा मला खूप त्रास दिला होता. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश, तुला जर अजूनही माझ्यावरती संशय असेल ना तर तुझ्या बायकोला सांग, हे घे, ही दोरी घे, मला फास द्यायला सांग, हा चाकू घे, माझ्या पोटात खुपसायला सांग, ह्या गोळ्या आहेत त्या गोळ्या मला द्यायला सांग, म्हणजे माझा जीव तरी जाईल रे. असं रोज रोज मरण्यापेक्षा ना माझा जीव तरी जाईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या हे सगळं तू काय बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते, आत्या काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? काय केलंय मी? तेव्हा रागिनी म्हणते, काय केलेस तू? हे बघ, हे बघ आकाश, हे बघ, हा व्हिडिओ बघ.
त्याच्यामध्ये आता रागिणीने त्या बाईचा हवालदाराबरोबरचा बोलतानाचा व्हिडिओ हा काढलेला असतो। त्याच्यामध्ये ती म्हणत असते की गायकवाड सरांनी माझ्याकडे मदत मागितली, त्यांनी आतापर्यंत माझी खूप मदत केली, म्हणून मी त्यांच्यावरती विनयभंगाची केस केली, बाकी काही नाही, 2 दिवस केस चालेल, मग गायकवाड सर त्यांना सोडतील। तेव्हा भूमी इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते। रागिणी म्हणत असते, आकाश बघितलंस ना, हे सगळं भूमीच्या सांगण्यावरूनच त्या गायकवाडने केलं आहे, कारण का माझं आणि यशपालचं काही नाटक तर चालू नाही आहे ना, हे त्यांना बघायचं होतं म्हणून, हो की नाही भूमी, असं इथे रागिणी आता भूमीला म्हणत असते। तेव्हा इथे भूमी सगळ्यांसमोर आता तोंडावरती पडते की काय, असं तिला वाटत असतं।